चला तर मग आज आपण एका खूपच ओळखीच्या पण तितक्याच रहस्यमय दिसणाऱ्या अँटेनाच्या आत डोकावून पाहणार आहोत आणि त्यामागचं जबरदस्त इंजिनिअरिंग समजून घेणार आहोत. ही गोष्ट सुरू होते एका साध्या प्रश्नाने. आपल्या घरांच्या छतावर दिसणारा हा अँटेना, याचा आकार इतका विचित्र का असतो? माशाच्या काट्यांसारखा, मागून मोठा आणि पुढे निमुळता होत जाणारा? यामागे काहीतरी कारण असणार, बरोबर? आता बघा, खरी अडचण काय आहे. एक साधा सरळ अँटेना फक्त एकाच फ्रिक्वेन्सीवर, म्हणजे समजा एकाच टीव्ही चॅनलसाठी उत्तम काम करतो. पण आपल्याला तर अनेक चॅनल्स बघायचे असतात. म्हणजे अँटेनाने वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजच्या संपूर्ण बँडवर तितकंच चांगलं काम करायला हवं. मग यावर उपाय काय? याचं उत्तर एका भन्नाट डिझाईन आयडियामध्ये लपलंय. एक असं डिझाईन जे अँटेनाला येणाऱ्या फ्रिक्वेन्सीनुसार स्वतःला जुळवून घ्यायला शिकवतं. आणि इथेच खरी गंमत आहे. मुख्य कल्पना अशी आहे की अँटेनाने रेडिओ लहरींना असं भासवायचं की त्याचा आकार बदलतच नाहीये. म्हणजे फ्रिक्वेन्सी कितीही बदलली तरी रेडिओ लहरींसाठी अँटेनाचा जो इलेक्ट्रिकल आकार आहे तो कायम सारखाच राहिला पाहिजे. या हुशार डिझाईनला म्हणतात लॉंग पिरियॉडिक डायपोल ॲरे किंवा शॉर्टमध्ये LPDA. आणि गंमत म्हणजे याच्या नावातच त्याच्या कामाचं रहस्य दडलेलं आहे. ते आपण पुढे बघूच. आता ह्या डिझाईनमध्ये काय खास आहे तर यातल्या प्रत्येक घटकाची लांबी आणि त्यांच्यामधलं अंतर एका ठरलेल्या गणिती नियमानुसार कमी कमी होत जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक पुढचा घटक आधीच्या घटकापेक्षा एका ठराविक पटीने लहान असतो. हा सगळा खेळ एका साध्या नियमाचा आहे. प्रत्येक घटकाची लांबी आणि पुढच्या घटकापर्यंतचं अंतर एका स्थिर गुणोत्तराने ठरवलं जातं. याच एका साध्या नियमामुळे अँटेनाचा तो विशिष्ट निमुळता आकार तयार होतो आणि त्याची कार्यक्षमताही याच नियमावर अवलंबून असते. पण फक्त आकार बदलून अँटेना सगळ्या फ्रिक्वेन्सीवर काम कसा करू शकतो? तर याची जादू आहे ॲक्टिव्ह रिजन, म्हणजेच सक्रिय क्षेत्र या संकल्पनेत. होतं काय की येणाऱ्या सिग्नलच्या फ्रिक्वेन्सीनुसार संपूर्ण अँटेना एकदम काम करत नाही, तर अँटेनाचा फक्त एक छोटासा भाग, ज्याची लांबी त्या फ्रिक्वेन्सीच्या वेव्हलेंथच्या साधारण अर्धी असते, तोच भाग जागा होतो आणि सिग्नल पकडण्याचं किंवा पाठवण्याचं काम करतो. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा कमी फ्रिक्वेन्सीचा म्हणजे लांब वेव्हलेंथचा सिग्नल येतो तेव्हा अँटेनाच्या मागचे जे सर्वात मोठे घटक आहेत ते सक्रिय होतात. आणि जशी फ्रिक्वेन्सी वाढते म्हणजे वेव्हलेंथ लहान होते तसं हे सक्रिय क्षेत्र अँटेनावर पुढे पुढे सरकत जातं, मोठ्या घटकांकडून लहान घटकांकडे. जणू काही ते प्रवासच करतंय. आणि जेव्हा खूप जास्त फ्रिक्वेन्सीचा सिग्नल येतो तेव्हा हे सक्रिय क्षेत्र अँटेनाच्या अगदी पुढच्या टोकावर म्हणजे सर्वात लहान घटकांवर येऊन थांबतं. यामुळे होतं काय की प्रत्येक फ्रिक्वेन्सीला तिचा स्वतःचा योग्य आकाराचा अँटेना मिळतो. पण मग एक प्रश्न येतोच. ज्यावेळी अँटेनाचा एक छोटा भाग काम करत असतो तेव्हा बाकीच्या घटकांचा काय? ते काही उगाच तिथे नसतात बरं का. ते खूप महत्त्वाच्या सहाय्यक भूमिका बजावत असतात. म्हणजे हे सगळे मिळून एका टीमसारखं काम करतात. जे घटक सक्रिय क्षेत्राच्या मागे असतात ते सिग्नलला आरशासारखं परावर्तित करून पुढे ढकलतात, आणि जे घटक पुढे असतात ते सिग्नलला अजून जास्त केंद्रित करून एका सरळ रेषेत पाठवतात. तर या सगळ्या टीमवर्क मागचे एक गुपित आहे. अँटेनाच्या वायरिंगमध्ये एक अशी युक्ती वापरलेली असते की प्रत्येक घटकामध्ये सिग्नलची दिशा 180 अंशांनी उलटली जाते. याचमुळे हे सगळे घटक एकमेकांना मदत करतात आणि सिग्नलला एकाच दिशेने ढकलतात. आणि या सगळ्या एकत्रित प्रयत्नांमुळे काय होतं तर एक अतिशय मजबूत आणि दिशात्मक सिग्नल तयार होतो, जो अँटेनाच्या पुढच्या निमुळत्या टोकाच्या दिशेने जातो. या सगळ्या हुशार डिझाईनचा शेवटचा परिणाम काय तर आपल्याला मिळतो एक असा अँटेना ज्याची कार्यक्षमता खरोखरच जबरदस्त आहे. एक LPDA अँटेना खूप मोठ्या फ्रिक्वेन्सी रेंजवर काम करू शकतो. कधीकधी तर ही रेंज 10 इतकी मोठी असू शकते. म्हणजे तो ज्या सर्वात कमी फ्रिक्वेन्सीवर काम करतो त्याच्या 10 पट जास्त फ्रिक्वेन्सीवरही तितकंच चांगलं काम करू शकतो. हे एक साधा अँटेना कधीच करू शकत नाही. आता याची तुलना जर यागी अँटेनाशी केली, जो एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर खूप जास्त ताकदवान सिग्नल देतो, तर LPDA हा जॅक ऑफ ऑल ट्रेड्स आहे. तो कुठल्या एका फ्रिक्वेन्सीवर सर्वोत्तम नसतो, पण आपल्या संपूर्ण विस्तृत बँडविड्थवर एक स्थिर आणि विश्वासार्ह कामगिरी देतो. आणि याच त्याच्या अष्टपैलू स्वभावामुळे तो अनेक ठिकाणी वापरला जातो. आपल्या घरातील टीव्ही रिसेप्शनपासून ते महत्त्वाच्या लष्करी दळणवळणासाठी किंवा वैज्ञानिक चाचण्यांसाठी, जिथे जिथे अनेक फ्रिक्वेन्सीवर काम करण्याची गरज असते तिथे हा अँटेना उपयोगी पडतो.
तर लॉग पिरियॉडिक अँटेना आपल्याला एक मोठी गोष्ट शिकवतो. तो दाखवून देतो की कधीकधी एका खूप गुंतागुंतीच्या समस्येचं उत्तर एका साध्या पुन्हा पुन्हा वापरता येणाऱ्या नियमात दडलेलं असतं. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की विज्ञानात आणि आयुष्यात अशा आणखी कोणत्या मोठ्या समस्या असतील ज्या अशा सोप्या स्केलेबल उपायांनी सुटू शकतील.